2-4 दिवसापूर्वी पोस्टल टपाली मतदान कर्मचाऱ्यांचं होतंय, ते टपाली मतदान त्या ठिकाणी झालं। त्यातलं जवळजवळ 90-95% मतदान हे मशालीला झालं। मला सगळ्याच कर्मचाऱ्यांनी सांगितलं आम्ही टपाली मतदान केलंय, आम्ही टपाली मतदान अगोदर तुमची मतपेटी भरून ठेवलेली आहे आणि मग तुम्ही अंदाज करा हे जर 90% असेल तर वादळ अजून पाटणा मताचं घ्यायचं आणि मग ते वादळ तुम्ही आपण सगळेजण आहोत आणि मग प्रत्येक मतदान केंद्रावरती प्रचार त्या ठिकाणी प्रत्येकाने आघाडी द्यायचे। मी काल सुद्धा दापोलीमध्ये काही ठिकाणी फिरलो, काही मतदान केंद्रावरती 600-700 मतदान होणार आहे। त्यांनी सांगितले अगदी चुकले मधले कोणी गद्दारी केली आणि गद्दारांचं शेण खाल्लं तरच फक्त 700 पैकी 100-1 मतं जातील, नाही तर 600 मशाल भेट। एका तर गावानं जे मतदार 600-700 गावाला येणार आहेत मुंबईपासून गावाला, ते गावानं त्या दिवशी पूर्ण गावाचं जेवण त्या मतदान केंद्रावरती ठेवलंय। भाऊचं मतदान करायचं गावाला तृप्त करून त्या ठिकाणी करायचं आणि गावाचं गाव जेवण सुद्धा पहिलं असं राज्यातलं मतदान केंद्र शिवाजीनगर, त्याच्या 600 ते 700 लोकांना जेवण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे। आणि मग अशा पद्धतीनं उत्साह मी ती माझी 2014ची विधानसभा मी लढलो, 2019ची निवडणूक लढलो, 2024ची निवडणुकीमध्ये जे प्रेम आणि जे सगळे वातावरण पाहिलं ते मी त्याच्या अगोदर 3 जिल्हा परिषद मी लढलो, त्याच्या अगोदर पंचायत समिती लढलो, सरपंच पण लढलो। या सगळ्या निवडणुकीचा अनुभव घेता 2024ची ही निवडणूक आहे, जो कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिला हा मी कधी एवढा उत्साह कधी पाहिला। आणि माझ्या कार्यकर्त्यांचं मी कौतुक करेन, आमच्याकडे काहीच नव्हतं, पैसा नव्हता, काय नव्हता आणि अशा सगळ्या वाईट परिस्थितीमध्ये जी तुम्ही मला साथ दिली तालुक्यानं ती मी कधी विसरणार नाही।